यावर्षी उशिरापर्यंत पाऊस लांबलेला होता, मात्र तरीही अतिउष्णतेमुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। मी आहे सावंतवाडीमध्ये। सावंतवाडीकरांना 24 तास पाणी मिळण्यासाठी आणि पाण्यावर मात करण्यासाठी नगरपालिकेने एक नळपाणी योजना हाती घेतलेली आहे आणि वर्षभरामध्ये सावंतवाडीकरांना 24 तास पाणी मिळणार आहे। आपल्यासोबत सभापती आहेत सावंतवाडी नगरपालिका। काय सांगाल, सध्या सावंतवाडीकर पाण्यामुळे त्रस्त झालेले आहेत। ही योजना किती कोटीची आहे आणि 24 तास पाणी पुरवठ्याचा दावा केला जातोय, काय वस्तुस्थिती आहे? ही योजना 56.3 कोटीची योजना आहे आणि ह्या योजनेमध्ये 2 टप्पे आहेत। म्हणजे पहिल्या टप्प्यात आपण जास्तीत जास्त वेळ शहरात पाणी आणणं धरणावरनं याच्यावर त्यांनी भर दिला आणि त्याच्यानंतर त्या टाक्यांमधून टाक्या वाढवल्यात शहरात आणि त्याच्यावर त्या टाक्यांमधून लोकांपर्यंत पाणी घेऊन जाण्यासाठी त्यांनी चांगल्या प्रकारे नवीन दर्जाचे पाईपलाईन आपल्याला शहरात उपलब्ध करून दिलेले आहेत। आणि या उन्हाळ्याचा आता उन्हाळा सुरू झाला, आज एप्रिल म्हणजे उन्हाळा तात्काळ सुरू झालेला आहे आणि गेले 10 वर्ष 8 वर्ष आपण पाहतो की लोकांमध्ये त्याच ठिकाणी त्याच प्रॉब्लेम निर्माण होत आहेत, जिथे प्रेशर कमी आहे, लोकांना पाणी येत नाहीये। आणि आमची बॉडी बसल्यानंतर आम्ही याच्यावर भरपूर अभ्यास केला। त्याच्यानंतर आता हा उन्हाळ्याचा भाग आहे आणि हा पाणी लोकांना गरजेचं आहे आणि त्याचवेळी बरोबर हे टंचाईचं गोष्ट शहरात सुरू झालेली आहे। मला वाटतं की ह्या टंचाईच्या दृष्टीने ही योजना खूप महत्त्वाची आहे भविष्यात सावंतवाडीसाठी। खरं तर फेब्रुवारी मार्च म्हटल्यानंतर सावंतवाडीकरांना पाण्याची टंचाई, एप्रिल महिना सुरू झाला, अजून 2 महिने आहेत। सद्यस्थितीत पाण्याची काय अवस्था आहे? पाणी येतंय का? काय अवस्था आहे? सद्यस्थितीत सावंतवाडी पाणी सगळीकडे येते, पण कुठे कुठे आता काम चालू आहे त्याच्यामुळे कुठे कुठे प्रॉब्लेम येतोय। पण हा लोकांनी जरी प्रॉब्लेम आता येत असेल, त्रास त्यांना सहन करावा लागतोय, हा 1-2 महिने त्रास सहन करावा लागणार। पण जेव्हा आमचे हे पाईपलाईनचं काम पूर्ण होणार तेव्हा लोकांचा सगळा जो त्रास आहे, म्हणजे पाण्याचे जिकडे जिकडे प्रॉब्लेम आहेत, फोर्सली ज्या ठिकाणी पाणी जात नाहीये त्या ठिकाणी व्यवस्थित पाणी पुरवठा लोकांना मिळणार आहे। हा महिना संपेल, एप्रिल आणि मे, त्यानंतर काम थोडं किती टक्के काम पूर्ण होईल आणि यानंतर जेव्हा पावसाळा संपेल त्यावेळी किती टक्के आणि केव्हापर्यंत ही नळपाणी योजना कार्यान्वित होईल? आता 2023 नंतर बराच काळ गेला आणि ही योजना बरीच मागे पडली। पण आजच्या दिवसात शहराला जी गरज आहे भविष्यासाठी, ती गरज पाहता आम्ही हे काम युद्ध पातळीवर नेलेलं आहे आणि लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टरला सूचना केल्यात की उन्हाळ्याआधी जवळजवळ 15 किलोमीटरचा पट्टा तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करावा आणि 15 मेच्या आधी लोकांना रस्ते पूर्ववत करून द्यावेत, अशा सूचना आम्ही कॉन्ट्रॅक्टरला केलेल्या आहेत आणि त्याने त्या प्रकारचं कामही त्याने त्या प्रकारचं सुरुवात केलेली आहे। किती कोटीची नळपाणी योजना आहे आणि यामध्ये नगरपालिकेचं सहकार्य कसं आहे? ही राज्य शासनाची 56.3 कोटीची योजना आहे आणि यामध्ये नगरपालिकेने म्हणजे बऱ्याच परमिशनच्या बाबी होत्या। नगरपालिका एकटीच याच्यात परमिशन देणार असं नाही, काही जिल्हा परिषदच्या परमिशन होत्या, नॅशनल हायवेची परमिशन होती, PWDची परमिशन होती। आपण त्या सगळ्यांच्या परमिशननुसार मला वाटतं की हे डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकतं। पाळणे कोण धरणावरून पाणी येतं, साधारण 22,000 क्षमता असलेलं शहर आहे। सद्यस्थितीमध्ये काय वाटतं, ही नळपाणी योजना 24 तास पाणी पुरवठा तुम्ही देऊ शकाल का? आता आम्ही हे सांगू शकत नाही, पण पाणी लोकांना पाण्याची टंचाई भासणार नाही हा आम्ही लोकांना शब्द देऊ शकतो। आम्ही पण आता नवीन बसलेलो आहोत, याची सर्व माहिती पण आम्हाला म्हणजे पुढे कसं काय ते आम्हाला माहिती आहे, पण 24 तास पाणी मिळू शकतं हे खात्रीदायक आम्ही सांगू शकतो। पण आता सध्या 24 तासासाठीच केलेली आहे, पण सद्यस्थिती जो पाईपलाईन वगैरे आपण घालतोय त्याची उंची वाढवलेली आहे, प्लस त्याचा फोर्स वाढवलेला आहे। मग फोर्सने लोकांना ते पाणी जाणार आहे आणि पाण्याची टंचाई राहणारच नाही आणि पुढे 24 तास पाणी उपलब्ध पण होणार आहे नागरिकांना। तू मय चालू होतं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये, खोदाईवरून आरोप प्रत्यारोप केले जात होते, काय सांगाल? ते चालूच असतं। आता म्हणजे विरोधकांना काहीतरी पॉईंट हवाच असतो की काहीतरी आपण म्हणजे त्यांच्या कामात अडथळा कसा आणायचा, ह्याच्यासाठी विरोधक नेहमी प्रयत्न करत असतात। पण लोकांना पण माहिती आहे हे काम खरं 22 मध्ये व्हायला पाहिजे होतं, 22 पासून सुरू करायचं होतं, पण इथे बॉडी नसल्यामुळे आणि प्रशासक असल्यामुळे ह्या कामात खूप दिरंगाई झाली। आता आम्ही आल्यावर ते युद्ध पातळीवर काम सुरू झालंय, म्हणजे सभापती प्रतीक बांदेकर यांनी तर त्याच्यात म्हणजे पूर्णपणे त्यांना वेळ देता येते आणि काम जास्तीत जास्त लवकरात लवकर कसं होईल आणि लोकांचा त्रास कसा कमी होईल यासाठी आमचे प्रयत्न चालूच आहेत। एक शेवटचा प्रश्न, काम सुरू झाल्यानंतर तू मय सुरू होतं, आरोप प्रत्यारोप झाले, भ्रष्टाचाराच्या सत्ताधाऱ्यांवर आरोप झाले विरोधकांनी, नेमकी काय वस्तुस्थिती आहे? वस्तुस्थिती अशी आहे की मुळात ही योजना सावंतवाडीच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की
कॉन्ट्रॅक्टरने जेव्हा काम सुरू केलं तेव्हा नागरिकांनी स्वतःहून जागरूक नागरिक म्हणून बऱ्याचशा ठिकाणी काम व्यवस्थित होण्यासाठी आम्हाला सगळ्या अडचणी आणून दिल्या आमच्या डोळ्यासमोर. पण त्याच्यानंतर आम्ही तिथे जाऊन वैयक्तिक तिथे सगळं लक्ष घालून त्या कामावर काय काय म्हणजे वीक पॉईंट्स काय होते आणि जे चुकीच्या पद्धती काय होत्या या सगळे लक्षात घेऊन आम्ही ते आता चांगल्या दर्जाचं काम करून घेण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर पूर्ण सूचना दिलेल्या आहेत. एकीकडे सावंतवाडीकरांना पाण्याची टंचाई चा सामना करावा लागतो आणि याच वेळी शासनाने आणि नगरपालिकेने दिलासा देताना पाहायला मिळतोय. 57 कोटींची ही नळपाणी योजना, त्यामुळे 24 तास पाणी जे आहे भविष्यात वर्षभरामध्ये सावंतवाडीकरांना मिळताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच सावंतवाडी नगरपालिकेने घेतलेला उपक्रम सुस्त असल्याचा दावा हे सत्ताधारी करतायत. मात्र विरोधकांनी जरी आरोप करत असले तरी निश्चितच भविष्यात वर्षभरामध्ये 24 तास पाण्याचा पुरवठा हा सावंतवाडीकरांना याच नळपाणीच्या योजनेतून होताना पाहायला मिळणार आहे. भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी.